स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत कॉमेंट्री स्टुडिओ मधून. पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहू शकाल. कौशल बबन जाधव या आधीच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ही भूमिका त्याने अदा केली होती. साहिल पावडे कृपया करून आपण यावं. 5 विकेट हॉल प्लेअर ऑफ द मॅच. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सजवलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ दर्जेदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेबल टॉपर एका बाजूने आहेत आरपीएस किंग किराट आणि विपक्षामध्ये धर्मवीर रॉयल किंग लालोंडे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक सर्रास खेळाडूंचा भरणा आहे. आतापर्यंत खूप चांगला खेळ झालेला आहे. या दोन्ही संघांच्या माध्यमातून अप्रतिम फटका सजवला गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिल्या षटकाचा खेळ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल. सलीम मिडॉन एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर एक शॉट थर्ड मॅन देखील आपल्याला पाहायला मिळते. सलीम मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीपचा विचार जर आपण केला तर वाईडिश लॉंग ऑन. येथे मात्र आपण पाहू शकाल सेकंड अटेम्प्ट मध्ये सुंदर झेल. छोटा तीर वार करे गंभीर. आणि येथे महत्वपूर्ण हादरा लागलेला आहे आरपीएस किंग किराट या संघाला. हॅलो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय संतोष सुदाम गरत, संघ मालक मैत्रीचे शिलेदार, मी लीगचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री प्रफुल्ल आत्माराम पाटील यांची विनंती करतो की आपण या पाहुण्यांचं मान्यवरांचं मायेची शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे. मैत्रीचे शिलेदार संघ मालक सन्माननीय आदरणीय संतोष सुदाम घरत. ज्यांच्या सहकार्यातून आपल्याला किराटगड क्रिकेट लीग 2025 पर्व 7व नियोजन करण्यास अतिशय सोयीस्कर झालं असं व्यक्तिमत्व हॅलो कॅमेरामन, थोडं मंचाकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री निलेश गणपत पाटील, एक तरुण उद्योजक आणि मैत्रीचे शिलेदार संघाचे संघ मालक, ज्यांच्या माध्यमातून या किराटगड क्रिकेट लीगसाठी मोलाचं सहकार्य लाभते. मी
लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री प्रीतम रवींद्र आंबेकर यांस विनंती करतो की आपण या मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। सन्मानित आदरणीय सन्माननीय श्री निलेश गणपत पाटील बऱ्हाणपूर, मैत्रीचे शिलेदार, संघमालक आणि यशस्वी उद्योजक, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय अजय विष्णू पाटील उर्सेगावचे सुपुत्र आणि मैत्रीचे शिलेदार, संघमालक, ज्यांच्या माध्यमातून किराडगड क्रिकेट लीगसाठी चांगलं सहकार्य मिळत असते आणि चांगलं खेळाडू स्वरूपात सुद्धा आपल्याला ज्यांचा लाभ होतो असे अजय विष्णू पाटील इथे उपस्थित आहेत। मी लीगचे विश्वस्त सन्माननीय श्री कमलाकर गणपत पाटील सर आपणास विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा, मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। तसेच या लीगसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय पुंडलिक दत्तू पाटील आंबेदे, एक उत्कृष्ट शेतकरी, आदर्श शेतकरी आणि उद्योजक, फुलशेतीचे यशस्वी उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून समाजाला एक प्रेरणा मिळते असं हे व्यक्तिमत्व। मी लीगचे विश्वस्त सन्मान्य श्री किरण विश्राम पावडे आपणास विनंती करतो की आपण या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे। आदरणीय सन्माननीय पुंडलिक दत्तू पाटील आंबेदे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित योगेश वसन पाटील आंबेदे हे सुद्धा इथे उपस्थित झालेत। मी लीगचे उपाध्यक्ष सन्मान्य श्री कपिल मनोहर ठाकूर यांस विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे पेडगावचे सुपुत्र आणि आमचे सहकारी वैभव विष्णू ठाकूर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। मी लीगचे खजिनदार मनोज चंद्रकांत पावडे यांस विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। हॅलो मंचावर उपस्थित असलेले रुपेश जयवंत पाटील उर्से गावचे सुपुत्र यांचा सत्कार करण्यासाठी मी लीगचे सचिव योगेश ज्ञानेश्वर ठाकूर यांना विनंती करतोय आपण त्यांचं यथोचित असं स्वागत आणि सत्कार करायचा आहे। वेलकम बॅक। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दोन क्षेत्ररक्षकांमध्ये जुगलबंदीचा अभाव त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल धावसंख्या हळूवार पद्धतीने 23 अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे। षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर।
केतन फलंदाजी मार्कवर. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. तो चेंडूची गती थोडीशी कमी होते, त्या कारणास्तव बीट होत असताना आपण त्यांना पाहू शकतात. 23-23 धावा षटक क्रमांक 3 विद्यमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. किराट गट आणि ते गटाची एक सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज ऋतिक पुढील चेंडू घेऊन. वाईट बॉल. खराब चेंडूचे संकेत देण्यात आलेले आहेत. केतन एका बाजूने 6 चेंडूंमध्ये 11 धावांची खेळी साकारतोय. चांगला स्ट्राईक रेट त्याने मेंटेन केला या मॅच मध्ये. धावांची सरासरी देखील सद्यस्थितीला उत्तम आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला सजवलेला फटका लॉंग लेग झोनला क्लिअर करत असताना चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. खूप सुंदर फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॅटर्न वॉच केलं चेंडूला शेवटच्या मोमेंट पर्यंत व्यवस्थित पद्धतीने हाताळलं, न्याहाळलं. तदनंतर मिडल ऑफ द बॅटने चेंडूला फेकून देण्याचं कार्य केलं. सुंदर स्ट्रोक सिलेक्शन केतनच्या माध्यमातून. 7 चेंडूंमध्ये वैयक्तिक 15 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वन्स अगेन रिव्हर्स अटेम्प्ट. सिंगल त्या ठिकाणी मिळते. 22च्या स्वरूपामध्ये पंच दर्शवित आहेत. 29 ऑन बोर्ड. 29 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहतोय. 2 तुल्य बळ आणि मातब्बर असे संघ यशस्वी अशा 2 संघांमध्ये आपण पाहतोय हा महत्वपूर्ण सामना. आणखीन एक सिंगल या ठिकाणी जरूर एक्झिक्यूट केली जाईल. 30 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. ऋतिक पाटील षटकातील पुढील चेंडू घेऊन उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. शेवटचा चेंडू शेष आहे. आणखीन एक लीगल बॉल. डॉट डिलिव्हरी आपण पाहू शकताय. 10ची सरासरी मेंटेन. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर होतोय आणि या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 30 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजून देखील आकाशचं येणं शेष आहे या सत्रामध्ये. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने केलेला आहे या स्पर्धेअंतर्गत. 9 चेंडूंमध्ये 15 धावांची खेळी केतनच्या माध्यमातून. त्यानंतर वैभव यांना आपण पाहू शकतायत 6 चेंडूंमध्ये 5 धावा करून खेळतायत. किराटगड क्रिकेट लीग 2025 चा हा रणसंग्राम दुसऱ्या दिवसातील शेवटचा टप्पा आपल्याला अनुभवायला मिळतोय. दीपेश, दरम्यान लीगसाठी दरम्यान लीगसाठी श्री पुंडलिक दत्तू पाटील आंबेदे यांच्याकडून 1000 रुपये, श्री निलेश गणपत पाटील बरानपूर यांच्याकडून 1000 रुपये, श्री योगेश वसंत पाटील यांच्याकडून 500 रुपये, तसेच श्री रुपेश जयवंत पाटील उर्से यांच्याकडून 500 रुपये. 4ही दातांचा मनपूर्वक आभार. अजय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन.
आशिष नरेश पाटील चेंडूला गॅदर करतायत. हा गेम प्लॅनचा भाग आहे जिथे विकेट सॅक्रिफाईस करण्यात आलेले आहे, कारण धावांची गती थोडीशी मंदावलेली आहे आणि त्या मंदावलेल्या गतीला पुन्हा एकदा गतिमान करण्याकरिता आकाश बाबूराव घरत आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जाणून बुजून या विकेटचा त्याग करण्यात आला. 32 धावा आहेत फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगला परफॉर्मर म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं आकाश इन ऍक्शन मध्ये. आल्या आल्या अगदी पहिल्या चेंडूवर एक सनसनीखेज दणदणीत खणखणीत स्वरूपाचा चौकार आकाश बाबूराव घरतेच्या बॅटमधून अप्रतिम पटका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरची नजर खूपच दर्जेदार आणि त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट च्या स्वरूपामध्ये परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर चेंडूची लेंथ ठेवले होते आणि त्याचा फायदा उचलला आकाशच्या फलंदाजाने. 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फलकावर. जे प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून विकेटचा त्याग केला तो त्याग येथे मात्र सार्थकी लावत असताना फलंदाज आकाश पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक काउ फेज मध्ये अजय गणेश पाटील यांच्या अकाउंट मध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळते. आकाश बाबूराव घरतच्या खेळीस लागला येथे पूर्ण विराम. एक चौकार तर खेचला परंतु तदनंतर गोलंदाजाने स्ट्रॉंग कमबॅक करून दाखवलंय. स्वस्तात बाद झालाय मॅच मध्ये आकाश. खूप सुंदर झेल काउ फेज मध्ये कंप्लीट केला जातोय. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकतात अप्रतिम क्षेत्ररक्षण. कृतिक पाटील यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. न्यू बॅटर मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खूपच चांगलं जज केलं क्षेत्ररक्षकाने. शेवटपर्यंत चेंडूचा परफेक्ट मागोवा त्याने घेतला आणि आपल्या संघासाठी काही धावा रोखण्याचं कार्य तेथे पाहायला मिळतं. 38 धावा झालेल्या आहेत 38 स्कोर कार्डवर. 4थं षटक आहे प्रगतीपथावर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अजय गणेश पाटील यांच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ ऑफिशियली एंड झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 39 धावा प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करणं स्वीकारलं आरपीएस किंग किराट्या संघाने. कारण बॉलिंग युनिट खूपच स्ट्रॉंग बनून समोर आलेला आहे आणि त्या कारणास्तव आम्ही धावा डिफेंड करू शकतो हा आत्मविश्वास दर्शवलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये. अजून देखील 12 चेंडूंचं येणं शेष आहे. 5व्या षटकाला इथे होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. कौशलचा पहिला चेंडू यष्ट्यांच्या मागे खूपच सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. संकेत गरत आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून बहारदार यष्टी रक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. कौशल ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकतायत. चेंडूवरती बोट फिरवली होती. एक रायझिंग डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर खूप चांगला बाउन्स झाला चेंडू. टिप स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने परंतु तेथे पूर्णपणे फ्लॉप होत असताना आपण त्यांना पाहिलं. बॅक टू दी डगआउट. पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलेला आहे. या आधीच्या मॅच मध्ये देखील सामना वीर ठरला होता. खूपच चांगलं प्रदर्शन प्रत्येक मॅच मध्ये इंडिव्हिज्युअली कौशल बबन जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत. खूप चांगली कामगिरी सातत्यपूर्ण रीतीने. 39 लॉस ऑफ 4 विकेट्स
वन्स अगेन कौशल बबन जाधव षटकातील पुढील चेंडू घेऊन पण साईडला सजवलेला हा फटका आहे, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. थोडंसं गचाळलेलं डिसाळलेलं कमकुवत क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला लगेचच फलंदाजांनी. लॉफ्टेड स्ट्रोक आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खूपच चांगले प्रयत्न आहेत क्षेत्ररक्षकांचे, परंतु यथावकाश सरते शेवटी चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. फलंदाज रोहन पावडे यांच्या बॅटमधून स्ट्रोक सिलेक्शन. स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी लालोंडे या शाळेअंतर्गत स्पर्धांमध्ये 14 वर्षाखालील कबड्डी स्पर्धांमध्ये अगदी आपण पाहू शकलात सफाळे विभागातून खेळत असताना अथर्व पुंडलिक पाटील याच्या नेतृत्वाखाली अगदी पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते. ते स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी लालोंडे या शाळेला तो पहिला क्रमांक अगदी पटकावून दिला होता. 14 वर्ष वयोगटाखालील किशोरवयीन कबड्डी स्पर्धांमध्ये. आणि त्या यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार अर्थातच कुमार अथर्व पुंडलिक पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. खूप कमी वयामध्ये कबड्डीच्या खेळात ज्याने गगन भरारी गरुड झेप आणि उत्क्रांती घडवून आणलेली आहे, त्याचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. जसं हे षटक संपेल, पाटील नेटवर्क्सला मी विनंती करेन की या षटकाच्या समाप्तीनंतर आपण अथर्वला कैद करूयात आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा देऊयात. एक चांगला दर्जेदार कबड्डीपटू, पालघर कबड्डीचा भविष्य काळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल असा अथर्व पुंडलिक पाटील. खूप चांगली भूमिका त्याने अदा केली. स्वर्गीय सौभाग्यवती विद्या विनोद अधिकारी लालोंडे या शाळेसाठी शाळांतर्गत स्पर्धांमध्ये किशोरवयीन कबड्डी स्पर्धांमध्ये अद्वितीय कामगिरी. पहिल्या क्रमांकाचे ते मानकरी ठरले आणि त्या विजयी संघाचं प्रतिनिधित्व ज्या खेळाडूने केलं असा खेळाडू अथर्व पुंडलिक पाटील. आंबेद या गावातून बिलॉंग करत असताना खूपच सुंदर असं कबड्डीमध्ये प्रदर्शन. मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल 45 धावा झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय हितेश अरुण पावडे किराट यांच्याकडून रोशन प्रकाश गायकवाड यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500चं प्राइज जाहीर करण्यात आलेला आहे. क्या बात आहे. 47 धावा फलकावरती हलकसं चेंजेस या ठिकाणी केले जातात डिजिटल स्कोररच्या माध्यमातून. लेट टू लेट स्कोर कार्ड अपडेट. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक स्टायलिश स्ट्रोक येतोय. खूप सुंदर फटक्याची निवड मुख्य खेळपट्टीवर. रोहन पावडे ची बॅट बोलू लागले छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगावच्या मैदानामध्ये. सुंदर फटका चौकार या ठिकाणी येतोय. 50 अप. 51 धावा आहेत फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना RPS किंग किराट या संघाच्या माध्यमातून चांगला चेंडू होता. प्ले अँड मिस निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता होते. शेवटचं षटक प्रगती पथावर संकेत करत मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तर करतायत, परंतु शेवटच्या षटकामध्ये
थोडेसे साखळ दंड जरूर पाहायला मिळत आहेत संकेतच्या माध्यमातून. एक चांगला अष्टपैलू खेळाडू तसेच बहारदार यष्टीरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू रिलीज केलेला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे. ज्या प्रकारे बॉलिंग युनिट आहे आरपीएस किंग किराट संघाचा 60 धावा ते परिपूर्ण मानू शकतात या मॅच मध्ये. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक बहारदार क्षेत्ररक्षण आहे डीप मध्ये. ते धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. 55 धावा झालेल्या आहेत. लास्ट एव्हर वन डिलिव्हरीज रिमेनिंग. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर षटकार येतोय ते नवनीत पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु येथे खूपच सुंदर षटक हाताळलं संकेत घरत यांनी. पहिल्या सत्राचा खेळ जो समाप्ती अखेर होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 55 धावा आहेत फलकावर. 56 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. चला आता आपण वळूयात विशेष सत्काराकडे. कुमार अथर्व पुंडलिक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष महोदय आदरणीय सन्माननीय प्रीतमजी आंबेकर, आपण आपल्या शुभ हस्ते अथर्व पुंडलिक पाटील यांचा सन्मान करायचा आहे. सध्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे सुंदर दृश्य आपण ऑन स्क्रीन पाहू शकतायत. खूप चांगली कामगिरी केली अथर्व पुंडलिक पाटील यांनी. केवळ 14 वर्षे वयोगटातील कबड्डी स्पर्धा खेळत असताना सफाळे गटाच्या माध्यमातून स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी लालोंडे शाळांतर्गत स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा अभूतपूर्व असा विक्रम त्यांनी रचलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. कुमार अथर्व पुंडलिक पाटील, यापुढे देखील आपला खेळ असाच बहरत राहो आणि आपल्या माध्यमातून कुणबी समाजाचं, पालघर जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नाव कबड्डीमध्ये एका उच्च शिखरावर जाऊन पोहोचवू दे. याच शुभेच्छा संपूर्ण किराटगड प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत संपूर्ण कार्यकारिणी करून या शुभेच्छा आपणास देत आहोत. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं अथर्व पुंडलिक पाटील यांच्याकडून. खूप कमी वयामध्ये एक सन्मानाचा क्षण अनुभवण्याचा किस्सा आपल्याला अनुभवायला मिळाला, तो सफाळे गटाच्या माध्यमातून. 14 वर्ष वयोगटातील शाळांतर्गत स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक त्यांनी पटकाविला. खूप खूप अभिनंदन. वळत मॅचच्या दिशेने जिथे या टार्गेट सेट करण्यात आलेला आहे निर्धारित 6 षटकांमध्ये 56 धावा करायच्या आहेत. धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाला ओपनिंग पेअर एक यशस्वी जोडी म्हणून ज्याचा उल्लेख केला जाईल या स्पर्धेअंतर्गत दर्जेदार कामगिरी ज्यांनी केलेली आहे. अनिकेत घरत आणि कौशल जाधव, खूप सुंदर कामगिरी राहिलेली आहे. आजच्या दिवसभरामध्ये सर्वात सक्सेसफुल पेअर राहिलं सलामी वीरांच्या माध्यमातून. दुपारच्या सत्रामध्ये देखील 38 धावांची एक अभेद्य भागीदारी या दोन फलंदाजांनी केली होती. येथे देखील तीच अपेक्षा आहे. 56 धावा चेस करायच्या आहेत 6 षटकांमध्ये. साहिल पावडे, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून या. आपला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड उर्वरित राहिलेला आहे. पहिला असा गोलंदाज ज्याने 5 विकेट ऑल कंप्लीट केला स्पर्धेअंतर्गत. साहिल, आपण प्लेअर ऑफ द मॅच चा आकर्षक चषक स्वीकारावं कृपया करून या. आपणास नम्र विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून.
तेव्हा शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगल्या जज करतायत. अप्रतिम आकाश बाबूराव घरत यांच्या माध्यमातून सुंदर झेल कंप्लीट केला जातोय. स्वस्तात बाद होत असताना या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कौशल जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. ऋतिक पाटील न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करतोय. चांगली सुरुवात. आरपीएस किंग किराट गुणतालिकेमधील अव्वल क्रमांकावरती असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली कामगिरी करत आलेले आहेत. आरपीएस किंग किराट या स्पर्धेमधील अपराजित संघ. काय भन्नाट सुरुवात. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळत आहेत. श्रीकांत पाटील यांची गोलंदाजी बहारदार स्वरूपामध्ये आपण पाहतोय. ब्रँड ऑफ उर्से. पहिल्या चेंडूवरती कौशल जाधव, दुसऱ्या चेंडूवरती ऋतिक पाटील. अगदी स्वस्तामध्ये पास झालेले दोन्ही फलंदाज हॅट्रिक बॉल घेऊन आता श्रीकांत पाटील आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि अशातच आशिष नरेश पाटील. सर विकेट हॅट्रिक परिपूर्ण केली जाते तर आदरणीय हितेश अरुण पावडे यांच्याकडून 500 चं प्राइज दिलं जाईल आणि त्या 500च्या प्राइज वर श्रीकांत पाटील आपलं नाव कोरतायत. 3 चेंडूंमध्ये 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पहिली विकेट हॅट्रिक. KGCL सीझन 7 मध्ये उर्से गावचा ब्रँडेड अष्टपैलू खेळाडू श्रीकांत पाटील यांनी आपल्या नावावरती केलेले आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. अप्रतिम गोलंदाजी. आदरणीय हितेश अरुण पावडे यांच्याकडून या विकेट हॅट्रिक करिता 500 रुपीजचं प्राइज जाहीर करण्यात आलेला आहे. आदरणीय सन्माननीय सचिनजी पवार या स्पर्धेचे प्रायोजक यांच्याकडून देखील या विकेट हॅट्रिक करिता 500 रुपीजचं कॅश प्राइज जमा करण्यात आलेला आहे. श्रीकांत पाटील ब्रँड ऑफ उर्से. अप्रतिम गोलंदाजी. KGCL सीझन 7 ची पहिली विकेट हॅट्रिक. श्री गणेश होतोय धावस संख्येचा. हारदार गोलंदाजीचं प्रत्यक्करण आपण पाहतोय. 4 चेंडूंमध्ये 3 विकेट्स, अवघे 1 धाव. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण श्रीकांत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. या षटकामध्ये 2 जानेवारी 1879 मध्ये फ्रेड्स पॅपॉर्थ पहिली विकेट हॅट्रिक टिपली होती कसोटी क्रिकेटच्या क्षितिज वलयावर. इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटमध्ये तो किस्सा घडला होता 1879 मध्ये. त्याची आठवण करून देत आहेत अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल अप्रतिम फटका. काय स्ट्रोक सिलेक्शन आहे. अतिशय दर्जेदार फटक्याची निवड या ठिकाणी केली जाते. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल अनिकेत गरत हलकासा ऑफस्टमच्या दिशेने शफल होऊन थोडस गुडघ्याला स्ट्रेच केलं आणि तदनंतर प्रॉपर टायमिंग सहित चला चेंडू लगेचच उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती. हा चौकार त्याने सजविलाय. 5 धावा झालेल्या आहेत फलकावर. अनिकेतचं थांबणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केलंय अनिकेतने.
खास करून आजच्या दिवसामध्ये. विकेट हॅट्रिक नंतर आता अनिकेतच्या अंगाखांद्यांवरतील जबाबदारी मात्र वाढलेली आहे. रिस्पॉन्सिबल इनिंग त्याला खेळावी लागेल ते. चांगली ॲबिलिटी आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल बघा, गुणतालिकेचा विचार जर आपण केला तर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती जे दोन संघ आहेत ते आमने सामने या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. अनिकेत जर थांबला तर मॅच बनू शकते. सन्मानपूर्वक, अच्छी गेंदों का सम्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र रिस्पेक्ट देतोय गोलंदाजाला. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय अधिकृत स्वरूपामध्ये. 6 धावा झालेल्या आहेत, 3 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर विकेट हॅट्रिक श्रीकांत पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली अप्रतिम स्वरूपामध्ये. भारतासाठी पहिली विकेट हॅट्रिक चेतन शर्मा यांच्या माध्यमातून 31 ऑक्टोबर 1987 च्या दिवसामध्ये नियाज क्रिकेट स्टेडियम हैदराबादच्या मैदानामध्ये तो किस्सा घडला होता. खूप सुंदर गोलंदाजी केली होती आणि विकेट हॅट्रिक त्याने आपल्या नावे कोरून दाखवली. लसित मलिंगा एकमेव असा गोलंदाज. आशिष पावडेच्या षटकारासाठी केतक पाटील आणि रुपेश पाटील यांच्याकडून 500 रुपये. आशिष पावडे आंबेले स्ट्राईकवर आहे ना. केतक पाटील आणि रुपेश पाटील आदरणीय केतक पाटील आणि आदरणीय रुपेश पाटील आंबेदे यांच्याकडून आशिष पावडे आंबेदे यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 500चं कॅश प्राइज जाहीर करण्यात आलेला आहे. चांगली संधी आहे आशिष पावडेकडे. साइडला सजवलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल त्या ठिकाणी मिळेल. थोडीशी संत सुरुवात झाली कारण विकेट हॅट्रिक आले. सर थोडं थांबून खेळले. इथून 15 ते 20 धावांची पार्टनरशिप रचली तर पुन्हा एकदा आपल्या संघाला योग्य ट्रॅकवरती घेऊन येऊ शकतायत गोलंदाज रोशन गायकवाड. वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. मोठा फटका खेळण्याचा मोह. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलेला आहे यष्टीचीच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. आशिषच्या खेळीस देखील ते पूर्ण विराम लावण्यात आलेला आहे. विकेटची पडझड काही केला थांबायचं नाव घेत नाहीये. आयकॉन खेळाडू आता मात्र मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतोय. संकेत गरत मॅन फ्रॉम नानिवली. दोन बंधूंची जोडी आहे सध्या खेळपट्टीवर. अनिकेत गरत, संकेत गरत. लाऊड अपील येथे पुन्हा एकदा. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलेला आहे. येस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. संकेत गरज ज्या आयकॉन खेळाडूकडून या मॅच मध्ये पुनरागमन करून देण्याची क्षमता होती, तो फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला परततोय. आता समीकरण थोडंसं कठीण होऊन बसलेलं आहे. धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाकरिता प्रतिम गोलंदाजी.
एकाच मॅच मध्ये 2 विकेट हॅट्रिक बघायला मिळतील का? याआधी श्रीकांत यांनी ती कीर्ती रचली. तीच संधी रोशन गायकवाड यांच्याकडे देखील आहे. सन्मान दिलेला आहे. दोन षटकांचा खेळ ते कंप्लीट होतोय. 9 धावा आहेत फलकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर येथून 47 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पाटील यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचे बंधू अक्षय पाटील यांच्याकडून. अजय गणेश पाटील यांच्या नावावरती लालोंडे प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम रेकॉर्ड आहे. 12 चेंडूंमध्ये एक वेगवान असं अर्धशतक त्यांनी ठोकलं होतं. त्या खेळीची कुठेतरी आठवण करून द्यावी लागेल जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल. 47 धावा करायच्या आहे 24 चेंडूंमध्ये. येथे पुन्हा एकदा गली रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात. संघाकरिता 100% कमिटमेंट. खूप सुरेख गोलंदाजी आकाशांच्या माध्यमातून एक बाउन्सर डिलिव्हरी होती आणि येतात नंतर तेजसच्या माध्यमातून हा सुंदर झेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आशिष नरेश पाटील यांच्याकडून अजय पाटील यांच्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर करण्यात आलेला आहे. 6 गडी गारद झालेले आहेत. 9 या धाव संख्येवर अक्षरशः आपला दबदबा आणि दरारा निर्माण करतायत RPS किंग किराट. या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाला फक्त पराभूत करत नाहीयेत तर एका मोठ्या फरकाने पराभूत करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आज सकाळच्या सत्रापासून प्रत्येक संघाला त्यांनी डॉमिनेट केलेला आहे. या मॅच मध्ये जरी धावा कमी झाल्या असतील तरी देखील 56 धावांच्या प्रत्युत्तरादाखल 9 या अंकावर 6 गडी गारद केलेले आहेत. चला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण लगेचच वितरित करून घेऊयात. आदरणीय सन्माननीय सचिन मार्तंड पवार साहेब, पवार अँड असोसिएट्स चे प्रोप्रायटर सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करायचा आहे. कृणाल बिंदे यांचा इशारा आहे. व्हाईट बॉल खराब स्वरूपातील चेंडू घोषित केला जातोय. तुमच्या त्वचेला देतं 10 पट जास्त हायड्रेशन आतून. तसेच मॅच बॉल देखील अध्यक्षांना विनंती आहे आदरणीय प्रीतम जांभेकर आपण मॅच बॉल वरती सिग्नेचर करून साहिल पावडे यांना तो प्रदान करायचा आहे. 5 विकेट हॉल त्यांनी परिपूर्ण केला होता. एक सन्मानाचा क्षण जो आपल्याला पाहायला मिळतोय. अनसाइडला चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप्स चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. या युट्यूब कॅमेरामॅन आपण काही क्षणांसाठी येऊयात प्रेझेंटेशन बॉक्स जवळ जिथे ऑन स्क्रीन आपण पाहतोय साहिल पावडे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत युट्यूबच्या माध्यमातून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. खूप चांगलं कार्य. 5 विकेट हॉल प्लेअर ऑफ द मॅच. 22 धावा खर्च करून 5 गडी गारद करण्याची किमया साहिल पावडे यांनी केलेली आहे. बहारदार गोलंदाजी. साईडला सजवलेला फटका सिंगल त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. दात्यांच्या मनापासून आभार पुनश्च एकदा आम्ही व्यक्त करीत आहोत.
कॉंग्रॅच्युलेशन साहिल, खूपच सुंदर कामगिरी. मॅच बॉल देखील त्या ठिकाणी अध्यक्षांची अगदी सिग्नेचर त्या ठिकाणी कोरली जाते मॅच बॉलवर. प्रीतमजी आंबेकर यांच्या शुभ हस्ते मॅच बॉल देखील त्या ठिकाणी प्रेझेंट केला जातोय. मनापासून अभिनंदन. 5 विकेट ऑल साहिल पावडे, ग्रेट बॉलिंग. समवेत आदरणीय सचिन पवार यांचे देखील मनापासून आभार. आपण आला त्या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत त्याबद्दल KGCL आपले शतशः ऋणी आहे. फलकावरती 18 धावा सजलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ हा परिपूर्ण होतोय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 38 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त करण्याकरिता अजयकडे क्षमता तर आहे. बघूया आज कशा रीतीने तो फलंदाजी करेल. लालोंडे प्रीमियर लीग मध्ये अजय पाटील यांची हुकूमत असते. तिथे प्रत्येक सामन्यामध्ये मोठमोठे फटके ते खेचत असतात, परंतु एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर कशा रीतीने खेळणार याकडे मात्र लक्ष वेधित झालंय. इतर क्रिकेटपटूंची शान. ऋषभ पावडे दुसऱ्या बाजूने ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सर्दी होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान पहिल्या दिवसापासून संपूर्ण कार्यकारिणी स्पर्धेला साकारण्यासाठी अथक मेहनत परिश्रम करतायत. अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रीतम रवींद्र आंबेकर, कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल आत्माराम पाटील, कार्याध्यक्ष आदरणीय जयेश मोहन गरत, आदरणीय कपिल मनोहर नाकर उपाध्यक्ष, आदरणीय मनोज चंद्रकांत पावडे खजिनदार, आदरणीय विपुल नामदेव गरत सह खजिनदार, आदरणीय भावेश गजानन गरत सह सचिव, आदरणीय योगेश ज्ञानेश्वर ठाकूर सचिव, आदरणीय नवनीत बबन पाटील सह सचिव, आदरणीय बाबूराव दामोदर गरज सल्लागार, आदरणीय किशोर रमेश पाटील सल्लागार, आदरणीय धीरज गोविंद पावडे सदस्य, आदरणीय सूरज पंढरी पाटील सदस्य, आदरणीय भावेश बाबूराव गवळी सदस्य, कुमार मंथन विलास पावडे सदस्य, आदरणीय रमेश विठू पाटील विश्वस्त, आदरणीय कमलाकर गणपत पाटील विश्वस्त, आदरणीय संतोष धर्मा पाटील विश्वस्त आणि आदरणीय किरण विश्राम पावडे विश्वस्त. ही आहे एंटायर कमिटी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेकरिता. ऑन साइडला सजवलेला फटका आपण पाहतोय. खूप सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. 38 धावांची निकड 18 चेंडूंमध्ये जे आपल्याला परिपूर्ण स्वरूपात पाहायला मिळते आणि त्यानंतर एक सिंगल ऍड करण्यात आलंय. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 13च्या घरामध्ये आहे. येथून प्रति चेंडू मागे 2 ते 3 धावा घ्याव्याच लागतील फलंदाजांना. 19 धावा 6 गडी गारद. तृणाल बिंदे दर्शवतायत. मुख्य पंच व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपातील 2 धावा फलकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. हा देखील खराब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पाटील जी अपेक्षा त्यांच्याकडून होती ते परिपूर्ण करू शकलेले नाही आहेत. या मॅच मध्ये 7वा धक्का लागतोय. 7 विकेट डाऊन. काय हुकूमत गाजवलेली आहे. अक्षरशः दहशत आणि दरारा पाहायला मिळतोय RPS किंग किराड या संघाचा या स्पर्धेअंतर्गत. एक सुंदर दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन. हृदयाच्या कप्प्यामध्ये नजरेच्या कवाक्षामध्ये रुतवून साठवून ठेवावं असं सुरेख दृश्य पाटील नेटवर्क सध्या कव्हरअप करतात. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलर तयार. हा देखील फटका फसतोय. सिलेमिडॉन मध्ये सुंदर झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. 8 विकेट डाऊन 21 स्कोर कार्डवर. आदरणीय प्रणित पाटील उर्से यांच्याकडून श्रीकांत पाटील यांच्या विकेट हॅट्रिक करिता 500 रुपये डिजिटली क्रेडिट करण्यात आलेले आहेत. जबरदस्त कामगिरी. 1 वे ट्रॅफिक या मॅच मध्ये 21 धावा केलेले झालेल्या आहेत आणि 8 गडी गारद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आकाश बाबूराव गरत आयकॉन खेळाडू ची जबरदस्त रणनीती गनिमी कावा या मॅच मध्ये. आज प्रत्येक सामना अगदी एकतर्फी जिंकलेले आहेत. RPS किंग किराड गुणतालिकेमध्ये
अव्वल स्थानावरती हा संघ पाहायला मिळतोय आणि KGCL च्या 7व्या सीझन मध्ये अपराजित अशी ओळख आहे RPS किंग किराट या संघाची. रोशन प्रकाश गायकवाड यांचा संघ भन्नाट फॉर्म मध्ये. सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज रोशनच्या अकाउंट मध्ये या सत्राचा विचार जर आपण केला तर 4 विकेट्स त्याने आपल्या अकाउंट मध्ये कोरलेल्या आहेत. साहिल पावडे यांना आधी आपण पाहिलं 22 धावा खर्च करून 5 गडी गारद केले होते. रोशन प्रकाश गायकवाड दुसरा गोलंदाज बनेल का या स्पर्धेमध्ये सर्वाधिक गडी गारद करणारा गोलंदाज म्हणून रोशन प्रकाश गायकवाड यांची ओळख आपण पाहतोय. 5 विकेट हॉल कंप्लीट करतील का या सत्रामध्ये. यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. दुसरा गोलंदाज आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय साहिल पावडे यांच्या नंतर रोशन प्रकाश गायकवाड यांच्या देखील नावावरती 5 विकेट हॉल. जबरदस्त गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वसुंधरेवर आपण सर्वाधिक 5 विकेट हॉल घेणारा गोलंदाज म्हणून मुथय्या मुरलीधरनला पाहिलं होतं. तब्बल 67 वेळा ही कीर्ती त्याने प्रस्थापित केली होती. त्याच्या जवळपास देखील एकही गोलंदाज नाहीये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर, परंतु येथे ती आठवण करून देतोय रोशन प्रकाश गायकवाड. 5 विकेट हॉल, 9 गडी गारद झालेले आहेत, 21 धावा या फलकावर. या स्पर्धेमधील लोवेस्ट स्कोर एव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच संघामध्ये ऑरेंज कॅप होल्डर आकाश बाबूराव गरत, त्याच संघामध्ये पर्पल कॅप होल्डर रोशन प्रकाश गायकवाड. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. 4 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण होतोय. फलकावरती आहेत 22 धावा, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि 34 धावांचं टार्गेट धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे या संघासमोर आपण पाहतोय. रोशन प्रकाश गायकवाड 5 विकेट हॉल. शेन वॉन आणि जो दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज आपण पाहिला 37 वेळा 5 विकेट हॉल त्याने कंप्लीट केला होता. आणि भारतासाठी सर्वाधिक 5 विकेट हॉल रविचंद्रन अश्विन या गोलंदाजाने कंप्लीट केला होता. सर्वांची आठवण करून दिली आज खऱ्या अर्थाने रोशन प्रकाश गायकवाड. याआधी साहिल पावडे आणि तदनंतर रोशन गायकवाड, 2 असे गोलंदाज ज्यांनी 2 षटकांच्या स्पेलमध्ये 5 गडी गारद केलेले आहेत. यश घरत एका बाजूने आपण पाहतोय एक पाहुण्यांचं शुभागमन या ठिकाणी आपण पाहतोय. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय गंगारामजी घरत कोकणेर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, शब्द फुलांनी आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपल्या पदस्पर्शाने हे व्यासपीठ प्रफुल्लित झालेलं आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत त्याबद्दल KGCL आपले सदैव ऋणी राहील. मी विनंती करतोय स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रीतम रवींद्र आंबेकर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय गंगारामजी घरत साहेब, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष कोकणेर गावाचं सुवर्ण रत्न यांचा यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता. एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आणि त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान केला जातोय. स्पर्धेचे अध्यक्ष प्रीतम रवींद्र आंबेकर यांच्या शुभ हस्ते आगतम स्वागतम सुस्वागतम. औपचारिकतेकडे हा सामना मात्र वळलेला आहे. 8 चेंडूंचा खेळ शेष असताना 31 धावांचं लक्ष जे समोर पाहायला मिळतं. 9 विकेट्स डाऊन. डिलिव्हरी, प्रॉलिफिक बॉलिंग, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण ते आपल्याला पाहायला मिळतं. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झालेले आहे. मम्मा मैं
आणि इथे आपण पाहू शकाल ऑल आउट 10च्या 10 विकेट संभूच्या आश्रयाला या स्पर्धेमधील लोवेस्ट टोटल एव्हर 25 अंकावर ऑल आउट धर्मवीर रॉयल किंग लालोंडे संघाची स्थिती आपण पाहू शकतायत. लगाएंगे जान लगाएंगे जलवा ऐसा दिखा देंगे हम लोहा गला देंगे पानी जला देंगे दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला देंगे हम.